नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये असलेल्या विशाळगडाच्या वरती आलेलो आहे आणि या गडावरती एक पंत प्रतिनिधी वाडा आहे। हा वाडा बघण्यासाठी अतिशय चांगला आणि रहस्यमय पण आहे, कारण या वाड्यामध्ये एक विहीर अशी आहे, ही विहीर वरून बघितल्यानंतर दिसत नाही। ही विहीर गुपित आहे। ही विहीर बघण्यासाठी वाड्याच्या आतमधून एक गुप्तकालीन मार्ग जातो, त्या मार्गाने आतमध्ये जाऊन ती गुप्तकालीन विहीर बघावी लागते आणि वाड्याच्या साईडला अर्धचंद्र आकार पण विहीर आहे। या दोन्ही विहीर खूप प्राचीन आहेत आणि कशा बनवलेल्या आहेत हे देखील आपल्याला बघायचं आहे। ह्या वाड्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला इतिहासामधील जे कलाकार होते त्यांची कला समजते, त्यांची बुद्धी किती तेज होती। त्यांनी अशी गुप्तकालीन विहीर बनवली आणि अर्धचंद्र आकार देखील विहीर बनवली। आता आपण पंत प्रतिनिधी वाड्याच्या दिशेने जाऊया। या ठिकाणी आल्यानंतर वाड्याची सुरुवात इथून होते, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी लिहिलेलं देखील आहे पंत प्रतिनिधी वाडा, बघा या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे। आता आपण या वाड्यामध्ये प्रवेश करूया। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हा गुप्तकालीन दरवाजा दिसतो। ह्या दरवाजामधून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला गुप्तकालीन विहीर देखील बघायची आहे। सर्वप्रथम आपण हा वाडा बघूया। वाड्याचे बांधकाम पडलेलं आहे, खालचा बेस आपल्याला अजून देखील बघायला मिळतो। बघू शकता तुम्ही, हा खूप मोठा वाडा आहे आणि या वाड्याचे बांधकाम काळ्या पाषाणामध्ये केलेलं आहे। बघा हे काळे दगड आहेत आणि एकदम सटीक कापून हा वाडा निर्माण केलेला आहे। म्हणजे साईडला ज्या भिंती आहेत त्या पूर्वी खूप उंच होत्या आणि वर छत देखील होतं आणि या ठिकाणी सभा वगैरे भरायची, म्हणजे इथे बसून मीटिंग वगैरे व्हायच्या। म्हणजे प्राचीन काळातील हा वाडा आहे। या वाड्याला पण 500 वर्ष होऊन गेलेले आहेत, त्यामुळे याचा काही भाग पडलेला आहे। आता आपण गुप्तकालीन दरवाजामधून आतमध्ये जाऊन ती गुप्तकालीन विहीर बघायची आहे। जी विहीर वरून दिसत नाही ती बघण्यासाठी आपल्याला खाली जावं लागतं। खाली एक दरवाजा जातो, त्या दरवाजामधून एक वाट आहे, त्या वाटेने आपण जायचं आहे। बघा मित्रांनो, हा आहे तो दरवाजा आणि या दरवाजामधून आता मी खाली जाणार आहे। खाली आल्यानंतर या ठिकाणी अंधार आहे आणि आपल्याला ह्या चिंचोळ्या वाटेतून पुढे जायचं आहे। आणि इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही वाट बनवलेली आहे, पण हे बांधकाम बघा किती सटीक आहे। ही दुसरी चौकट आहे आणि या ठिकाणी खूप मोठे दगड वरती लावलेले आहेत। इथून आणखी पुढे आल्यानंतर तिसरी चौकट लागते। जेव्हा आपण तिसऱ्या दरवाजामधून खाली जातो तेव्हा आपल्याला या ठिकाणी गुप्त विहीर बघायला मिळते। ही तिसरी चौकट आहे आणि इथून या ठिकाणी आल्यानंतर इथे आपल्याला ही गुप्तकालीन विहीर बघायला मिळते। मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो। बघा मित्रांनो, ही गुप्तकालीन विहीर आहे, म्हणजे ही चौकोनी विहीर आहे। ह्या विहिरीचा आकार चौकोनी आहे। एक भिंत, दोन भिंत, तीन भिंत आणि ही चार भिंत, अशा चारही भिंतींनी ही चौकोनी विहीर बनवलेली आहे। आणि या ठिकाणी एक मोठी खिडकी देखील आहे आणि विहिरीतले पाणी सध्या पाण्यावरती फेस आलेला आहे, पण खाली पाणी एकदम साफ आहे। म्हणजे बघितलं मित्रांनो, वरून बघितल्यानंतर आपल्याला बिलकुल असं वाटत नाही की या वाड्यामध्ये विहीर असेल, पण या गुप्तकालीन दरवाजामधून खाली आल्यानंतर आपल्याला ही विहीर बघायला मिळते। मी तुम्हाला अजून जवळ जाऊन ही विहीर दाखवतो। ही चौकोनी गुप्तकालीन विहीर मी तुम्हाला झूम करून दाखवणार आहे। या विहिरीचे बांधकाम बघा मित्रांनो, हा कोना बघा, असे 4 कोने या विहिरीला आहेत आणि 4 भिंती आहेत। सध्या या ठिकाणी अडचण वाढलेली आहे, तरीसुद्धा ह्या भिंतीचे बांधकाम एकदम मजबूत आहे।
आता आपण अर्धचंद्राकार विहीर वरती जाऊन बघूया। माझ्यासोबत माझे दोन्ही भाचे आलेले आहेत। आता त्यांच्या मागून पुढे जाऊन आपल्याला अर्धचंद्राकार विहीर बघायची आहे। मित्रांनो, आपण हा पंतप्रतिनिधी वाडा बघितला। ह्या वाड्यामध्ये असलेली चौकोनी विहीर जी वरून दिसत नाही ती बघण्यासाठी गुप्त दरवाजामधून जावं लागतं। ती विहीर देखील बघितली आणि या वाड्यामधून बाहेर आल्यानंतर वाड्याच्या एका साईडला अर्धचंद्राकार विहीर देखील आहे। ही विहीर आपण बघायची आहे आणि विहीर खूप मोठी आहे। विहिरीच्या आतमध्ये चौकटी आहेत, देवळे आहेत आणि अजून काही आहे। हे विहिरीच्या खाली जाऊन बघायचं आहे। या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे, तुम्ही बघू शकता, अर्धचंद्र विहीर। आता खाली जाण्यासाठी आपल्याला फिरून जावं लागणार आहे, कारण या विहिरीमध्ये डायरेक्ट उतरता येत नाही। त्यासाठी आपल्याला पुढे जाऊन फिरून मग खाली या विहिरीमध्ये जावं लागणार आहे। आता मी फिरून विहिरीच्या मेन दरवाजाजवळ आलेलो आहे आणि ह्या दरवाजामधून आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहे। तुम्ही बघू शकता या विहिरीचा मेन दरवाजा किती मोठा आहे आणि दरवाजाच्या दोन्ही साईडला अशा देवळ्या पण आहेत आणि या विहिरीचं पाणी एकदम स्वच्छ आहे। बघा मित्रांनो, आता मी पुढे जाऊन तुम्हाला ही विहीर दाखवणार आहे। या विहिरीमध्ये जेव्हा पावसाळ्यामध्ये पाणी जास्त होतं तेव्हा पाणी इथून बाहेर निघतं। आता आपण आणखी पुढे जाऊया आणि या विहिरीमध्ये असलेले हे दरवाजे म्हणजे हे चौकटी बघा। विहिरीच्या आतमध्ये घरासारख्या चौकटी बनवलेल्या आहेत। या ठिकाणी एक चौकट आहे आणि इथून पाणी आतमध्ये येतं आणि इथून आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला ही दुसरी चौकट बघायला मिळते आणि या चौकटी यासाठी बनवलेल्या आहेत कारण इथून पाणी बाहेर या विहिरीच्या आतमध्ये एंट्री करतं आणि हे पाणी एकदम पिण्यायोग्य आहे। आपण पिऊ शकतो हे पाणी। मी पाणी पिणार आहे। मित्रांनो, पाणी एकदम गोड आणि थंड आहे। आता आपण या विहिरीच्या तिसऱ्या दरवाजाजवळ म्हणजे तिसऱ्या चौकटीजवळ जाऊया। ही आहे तिसरी चौकट। या चौकटी यासाठी बनवल्या कारण या विहिरीमध्ये जे पाणी येतं या चौकटीमध्ये आत झरे आहेत, या झऱ्यामधून या विहिरीमध्ये येतं आणि या विहिरीमध्ये आल्यानंतर एकदम शांत वाटतं। मित्रांनो बघा किती मोठी विहीर आहे आणि या विहिरीचा आकार खाली तर गोल आहे पण वरती अर्ध्या चंद्रासारखा आहे। बघू शकता तुम्ही वरती बघा, इथून जे बांधकाम सुरू केलं जातं ते असंच पुढे इथंपर्यंत येतं, म्हणजे अर्ध्या चंद्राकाराचं वरती बांधकाम आहे पण खाली जे बांधकाम आहे ते गोलाकार आहे। आणि जेव्हा मी या विहिरीतलं पाणी प्यालो त्या झऱ्यामधलं ते पाणी अतिशय गोड आणि एकदम गार होतं। बघा मित्रांनो, ही विहीर कशी सटीक बनवलेली आहे, एकदम गोलाकार, म्हणजे त्यावेळी पण बांधकामाचे महत्त्व आपल्याला समजते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही बांधकामे आहेत आणि बांधकामे किती मजबूत आहेत आणि किती सटीक आहेत हे आपल्याला दिसते। मित्रांनो, आज आम्ही विशाळगडावरती आलो आणि या गडाच्या एका साईडला पंतप्रतिनिधी वाडा आहे। तो वाडा या विहिरीच्या वरती आहे। तो वाडा मी तुम्हाला दाखवला। वाड्याचे बांधकाम जास्त पडलेलं आहे, थोडं जे बांधकाम होतं शिल्लक ते तुम्हाला दाखवलं आणि वाड्यामध्ये असलेली चौकोनी विहीर जी गुप्तकालीन विहीर आहे ते देखील दाखवली आणि वाड्याच्या एका साईडला अर्धचंद्राकार विहीर आहे। या विहिरीमध्ये आम्ही उतरलेलो आहे आणि विहीर देखील तुम्हाला दाखवली आणि या विहिरीमध्ये पाणी कुठून येतं, या दरवाजामधून या चौकटीमधून पाणी येतं आणि विहीर फुल झाल्यानंतर पाणी कुठून बाहेर जातं हे सर्व तुम्हाला मी दाखवलं। आज मी हा व्हिडिओ बनवून दाखवला तुम्हाला। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा
आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पते. हर हर महादेव.